अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अखिल। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। आज 1 मार्च 2025 को परभनी शहर के जिंतूर रोड स्थित भारतीय जनता पार्टी से ताल्लुक रखने वाले परभनी जिले की पालक मंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर इन्होंने आज पत्रकार परिषद का आयोजन किया और पत्रकार परिषद में इन्होंने जिस तरह से मालूमात दी है कि राज्य सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार और केंद्र सरकार किस तरह से यहाँ पर भारत देश के नागरिकों के लिए फैसिलिटी अवेलेबल कराकर दे रही हैं। और यही बात आज पत्रकार परिषद में मेघनाताई साकोरे बोर्डीकर इन्होंने पत्रकार परिषद में पत्रकारों को जो मालूमात दी है, उन्होंने क्लियरली ये कहा है कि आप पत्रकार परिषद के जरिए से ये पूरी मालूमात फराहम करें। और पत्रकार परिषद में जिस तरह की उन्होंने मालूमात दी है, ये पूरी पत्रकार परिषद हम आपको सुना रहे हैं कि किस तरह के यहाँ पर पत्रकार परिषद में मेघनाताई साकोरे बोर्डीकर जो परभनी जिले के पालक मंत्री हैं, इन्होंने जो विशेष मालूमात दी है। इस वक्त भारतीय जनता पार्टी से ताल्लुक रखने वाले बाला साहब जाधव, उसी के साथ में देशमुख साहब, सुनील देशमुख साहब, साथ ही यहाँ पर जिस तरह से तमाम भारतीय जनता पार्टी से ताल्लुक रखने वाले तमामी नेतागण यहाँ पर मौजूद थे। और विशेष तौर से पालक मंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर इन्होंने ये कहा है कि खास तौर से केंद्र सरकार ने जो महावितरण कंपनी को टप देने के लिए सूर्य घर योजना, प्रधानमंत्री सूर्य घर योजना, ये सूर्य घर योजना का पत्रकारों ने भी फायदा उठाना चाहिए, ये भी मालूमात इस वक्त यहाँ पर दी गई। और पूरी तरह से राज्य के हर नागरिक ने यहाँ पर बेनिफिट उठाना चाहिए इस योजनाओं का। इन योजनाओं का बेनिफिट पूरी तरह से राज्य के तमाम नागरिकों ने उठाना चाहिए। इस तरह की मालूमात भी इस वक्त तो पत्रकार परिषद में पालक मंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर इन्होंने जो मालूमात दी है, ये मालूमात हम आपके सामने रख रहे हैं कि किस तरह की मालूमात मेघनाताई साकोरे बोर्डीकर इन्होंने पत्रकार परिषद में जो मालूमात दी हैं। और उस मालूमात के जरिए से ही अन्य तरह की जो स्कीम्स है, ये इन स्कीम का पूरी तरह से तमाम ही नागरिकों ने बेनिफिट उठाना चाहिए, फायदा उठाना चाहिए और राज्य सरकार और केंद्र सरकार को मदद भी करनी चाहिए। इस तरह की भी यहाँ पर बात राज्य मंत्री तथा पालक मंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर इन्होंने पत्रकार परिषद में इस वक्त बताई है। हम आपको पूरी पत्रकार परिषद बता रहे हैं कि किस तरह की मालूमात मेघनाताई साकोरे बोर्डीकर इन्होंने इस वक्त दी है। जिस तरह से सुरेश भुमरे साहब, इनकी भी यहाँ पर मौजूदगी थी और तमाम पत्रकारों को जिस तरह से यहाँ पर बुलाया गया था और पत्रकारों में विशेष तौर से ये मालूमात दी गई हैं। हम आपको पूरी पत्रकार आमचे हालचाल चालू आहे की तुम्हाला दिसेल। बांधकाम विभागाच्या बजेट संदर्भात परवा कंत्राटदारांनी निवेदन दिलं होतं की 350 कोटी रुपयांची कामं दिलं पेंडिंग आहे। आता ह्या बजेट नंतर मिळतील त्यांना, मार्च एंडिंग पर्यंत सगळ्यांना पैसे पत्रकार सन्मान योजनेसाठी निधीची मागणी केली आहे बघा। चांगल्या अजून दुसऱ्या निधीची मागणी आम्हाला कर नाही पत्रकारांना नाही ना। पांडे साहेबांना सांगितलं लईच मोठी गडी आहे त्यांना आता रिन्यू करण्यासाठी खूप आनंद अडचणी येत आहे। बघा, टेलिकॉम कार्डच्या माध्यमातून सुद्धा आपल्या लोकांना पण शॉर्टकट पाहिजे। नाही तर आमचे प्रकाशजी गोरे अध्यक्ष आहेत आमच्या कामगार विभागाचे भारतीय जनता पार्टीचे, किती चांगल्या पद्धतीने काम त्यांचं चालू आहे। आता ते त्रास देणाऱ्या एजंट लोकांच्याकडे ही लोक जातात, मग काय अधिकाऱ्यांनी पोचले त्यांना दलाला। नवीन अधिकारी आलेले, काही अधिकारी जे स्वतः दलाल आले त्यांना सुद्धा आपण साईडला केलेले, त्यांच्यावर नियंत्रण नाहीये। मागच्या प्रश्नात तुम्ही म्हटले होते त्याच्यामध्ये जिल्ह्याच्या अनुषंगाने किंवा आपल्या विभागाच्या अनुषंगाने काय काय मागणी आहे, किती बजेटची मागणी केली आहे। जिल्ह्याच्या वतीने निश्चितच ज्या काही गोष्टी आपल्याला सगळ्यांना नेहमी भेडसावतात त्यासाठीचा पाठपुरावा चालू आहे। बजेटमध्ये भरीव अशी तरतूद आपल्या जिल्ह्याला मिळेल अशी अपेक्षा आहे। आणि जे काही नमस्कार, आपल्या देशाचा अर्थसंकल्प आपल्या अर्थमंत्री आदरणीय निर्मला सीतारामनजींनी सादर केला आणि त्या अनुषंगाने पूर्ण देशभरामध्ये मागील आठवड्यापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये बैठक पत्रकार परिषदा होत आहेत।
आपली पण ह्या विषयातली पत्रकार परिषद आपण 22 तारखेला ठरवली होती, पण अचानक माझं काही काम असल्यामुळे आपण आज घेत आहोत. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपला देशाचा जो अर्थसंकल्प आहे तो 50 लाख कोटी रुपयांचं बजेट यावेळेस निर्मलाजींनी सादर केलेलं आहे. त्या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी आनंदाची बातमी म्हणजे 12 लाख रुपयापर्यंत आपलं उत्पन्न हे टॅक्स फ्री करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर मोदीजींनी जो तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर महिला, तरुण, शेतकरी आणि गरीब यांच्या कल्याणासाठीचे माझे पहिले 100 दिवस असतील, माझ्या तिसऱ्या टर्मचा तिसरी माझी टर्म असेल असं अनाऊन्स केलं होतं. आणि त्या दृष्टीने महिलांच्यासाठी भरीव असं बजेट मोदीजींनी या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी त्यांचं वचनपूर्ती केलेलं आपल्याला दिसून येतं की जसं महिला आणि बालकांच्या सशक्तीकरणासाठी 26,000 कोटी रुपये त्या बजेटमध्ये ठेवण्यात आले. SC ST महिलांच्यासाठी प्रोत्साहन म्हणून 5 लाख रुपयाच्या कर्ज बचत गटांना किंवा महिला SC STच्या महिलांना उद्योग टाकण्यासाठी दिल्या जाणार आहे. आजच ज्या योजनेचा शुभारंभ सकाळी झाला तो म्हणजे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाचा पुण्यावरून अजितदादांच्या हस्ते आपल्या राज्यामध्ये झाला की ज्याच्यामध्ये नवजात बालकापासून 18 वर्षाच्या बालकापर्यंतची सर्व सरकारी आणि अनुदानित जेवढ्या काही संस्था असतात त्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांची पूर्ण तपासणी होणार आहे. त्या कार्यक्रमासाठी सुद्धा मोठं बजेट आपल्या सरकारने ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 8 कोटी बालक आणि 1 कोटी मातांना मोफत पोषण अन्न मिळणार आहे. PM मातृवंदना योजनेच्या अंतर्गत 3,66,00,000 महिलांना थेट लाभ त्यांच्या खात्यामध्ये जातो. कारण की बघा, आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि ज्या गर्भवती माता असतात त्यांना जर चांगलं अन्न मिळालं तर त्यांचं होणारं बाळ सुद्धा सशक्त होऊ शकतं आणि एक सुदृढ अशी होणारी जी जनरेशन आहे ती होऊ शकते. म्हणून 3,66,00,000 महिलांना, गर्भवती महिलांना थेट मातृवंदना योजनेअंतर्गत लाभ मोदीजींच्या कार्यकाळामध्ये दिला जात आहे. उज्ज्वला योजना सारख्या लखपती दिदी की ज्या आपण मागच्या वेळेस 3 कोटी लखपती दिदी झाल्या, आता त्या 10 कोटी लखपती दिदींचं उद्दिष्ट मोदीजींनी ठेवलेलं आहे. मला आनंद होता सांगायला, आपल्यापैकी पण बऱ्याच जणांनी त्याची बातमी केली असणार की आपल्या लखपती दिदी म्हणजे फक्त गाव पातळीवरती आपल्या पापड उद्योग आणि लोणचे उद्योग करणाऱ्या पुरत्या न राहता आपल्याच जिल्ह्यातल्या आपल्या भिरखेलची एक लखपती दिदी ड्रोन दिदी झालेली आहे की जी ड्रोन पायलट स्वतः झालेली. तिचं प्रशिक्षण सुद्धा गुजरातला मिळालेलं आहे आणि मोदीजींच्या हातून तिला ड्रोन मिळालेलं आहे. म्हणजे गावातली आपली दिदी सुद्धा एक ऍडव्हान्स हायटेक इन्स्ट्रुमेंट चालवून पूर्ण गावातल्या लोकांच्यासाठी त्यांची चांगली शेती करता यावी, आधुनिक शेतीसाठीचं नॉलेज सुद्धा आपल्या गावागावातल्या दिदी घेत आहे. हे केवळ मोदीजींच्या ह्या लखपती दिदी संकल्पनेमुळे सिद्ध झालेले आहे. तुमच्यापैकी भेटले असतील मिरखेलच्या दिदीला की आज जगामध्ये एवढ्या ड्रोन पायलट्सची डिमांड आहे, पण आपल्या गावाकडची महिला सुद्धा एक्सपर्ट ड्रोन पायलट झालेली आहे. ही अभिमानाची गोष्ट आहे. परत नारी शक्ती वंदन जे 2027 ला आरक्षण येणार आहे 33% महिलांना लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये नेतृत्व करण्याची संधी मोदीजी देणार आहे. आणि मग नेतृत्व करण्याची संधी माझ्यासारखीला मिळून मोदीजींना आनंद नाहीये की जिच्या घरामध्ये पहिल्यापासूनच राजकारण आहे, जिच्या घरामध्ये राजकारण नाही, तशातल्या समाजासाठी काहीतरी करण्याची ध्येय असलेल्या महिला पुढे आल्या पाहिजे. यासाठी मोदीजींनी ह्या काही ज्या योजना आणलेल्या आहेत त्या सगळ्या योजना महिलांना आत्मनिर्भर बनवणाऱ्या, महिलांचा आत्मसन्मान वाढवणाऱ्या, महिलांना स्वावलंबी बनवणाऱ्या योजना आहेत. निश्चितच या सगळ्या योजनांचा लाभ घेऊन जे उद्दिष्ट मोदीजींनी 2027
मध्ये विधानसभा लोकसभेला आरक्षण देण्याचं केलेलं आहे ते निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्यांच्या गरजा आहेत. खरंच जनतेसाठी काहीतरी करू इच्छिणाऱ्या महिलांचं संख्या प्रमाण वाढेल यासाठीचा उद्देश ठेवून असलेल्या ह्या सगळ्या योजना ही सगळा अर्थसंकल्प आहे. मध्यमवर्गीयांसाठी पण खूप सुंदर बजेट आहे. म्हणलं 12 लाख रुपयापर्यंत उत्पन्न हे पूर्ण त्याच्यामध्ये 7 कोटी पेक्षा जास्त लोकांना फायदा होणार आहे की टॅक्स फ्री होणार आहे. ते युवक आणि शिक्षण क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक स्टार्टअपच्या माध्यमातून 20 कोटी रुपयापर्यंत मदत हे केंद्र सरकार छोट्या छोट्या स्टार्टअप्सला करणार आहे. बघा आम्ही काही दिवसापूर्वीच नांदेडला देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन चालू केलेले आमच्याच काही परिचित मंडळींनी की जेणेकरून मराठवाड्यामध्ये त्यांचा फोकस आहे. मराठवाड्यामध्ये पण माझा फोकस आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस स्टार्टअप मिशन हे जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पुढे घेऊन जायचं जेणेकरून देवेंद्रजींच्या संकल्पनेतून त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात आणि आता 3ऱ्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा स्टार्टअप वाढले पाहिजे म्हणून त्यांनी खूप चांगल्या योजना आणल्या आहेत. केंद्र सरकारने सुद्धा मेक इन इंडियाच्या माध्यमातून मोदीजींनी त्यांच्या पहिल्या, दुसऱ्या आणि 3ऱ्या तिन्ही वर्षाच्या कार्यकाळामध्ये तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं आणि उद्योजक बनवून आपल्या गावामध्येच उद्योग चालू करता यावा. जास्तीत जास्त लोकांना तिथे रोजगार त्यांना देता यावा जेणेकरून आपल्यासारख्या जिल्ह्यामधून स्थलांतराचं प्रमाण कमी व्हावं यासाठीच्या योजना आणलेल्या आहेत. तर स्टार्टअप मध्ये 20 कोटी रुपयाची मदत केंद्र सरकार द्यायचं म्हणून आपल्या माध्यमातून मी जिल्ह्यातील तरुणांना विनंती करते की आपल्याही काही चांगल्या इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील, संकल्पना असतील त्या घेऊन माझ्याकडे यावं. त्यांना पूर्ण मदत करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे इथे मंचावर बसलेले सगळे पदाधिकारी त्यांना पूर्ण ती मदत करून देऊ. दुसरं सगळ्यात महत्त्वाची योजना आहे की आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून जिल्हावासियांना अपील करते. सगळ्यात पहिली तुम्हाला सुद्धा विनंती करते की आपण आपल्या प्रत्येकाच्या राहत्या घरावरती PM सूर्यघर योजनेचा लाभ घ्यावा आणि एक ग्रीन एनर्जी म्हणजे ज्याच्यातून पोल्युशन होणार नाही, आपण त्या पर्यावरणाचं सुद्धा रक्षण मोठ्या प्रमाणामध्ये होईल. तर प्रत्येकाने PM सूर्यघर योजनेचा लाभ घ्यावा. 20,000 कोटीचे त्याच्यासाठी बजेट ठेवलेलं आहे आणि 7 लाख कुटुंबांना सरकारच्या माध्यमातून मदत मिळणार आहे ना, जे आपण करू शकतात त्यांना सुद्धा सबसिडी त्याच्यामध्ये दिल्या गेलेली आहे. नंतर मिशन कर्मयोगीच्या माध्यमातून 49 लाख युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. बघा स्किल इंडिया हे मंत्रालय पहिल्यांदा नरेंद्र मोदीजींनी आपल्या देशामध्ये चालू केलं. आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते जेणेकरून ते स्वतःचे उद्योग या ठिकाणी चालू करू शकतात. परत अटल टिंकरिंग लॅब्स 50,000 प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत या 3ऱ्या टर्ममध्ये. आपल्याकडे IIT आतापर्यंत 16 होत्या त्यावरून त्या 23 झालेल्या आहेत. एम्स ते सुद्धा 7 वरून 20 झालेले आहेत. IIMs इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट 13 वरून 21 झालेले आहेत. नवीन मेडिकल विद्यार्थ्यांच्यासाठी 10,000 जागांची वाढ ह्या अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेली आहे. नंतर 20 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेमधून बाहेर काढण्यात आलेले आहेत. ही उपलब्धी मोदीजींच्या 2 टर्मच्या 10 वर्षाच्या कार्यकाळाची आपल्याला म्हणता येईल आणि ह्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा गरिबी रेषेखालील लोकांना पुढे काढण्यासाठी ह्या सगळ्या योजना आणलेल्या आहेत. परत पंतप्रधान आवास योजनेतून 3,45,00,000 कुटुंबियांना पक्के घरे देणार आहेत. त्यात सगळ्यात पहिले मोदीजींनी ठरवलं की या देशातल्या प्रत्येकाला मी फक्त घर देणार. पंतप्रधान आवास योजनेचा पहिला टप्पा आला. तेवढ्यावरच न थांबता मोदीजींनी मोदी आवास योजना आणि आता पंतप्रधान आवास योजनेचा 2रा टप्पा आला. आणि आपल्या जिल्ह्याच्याच बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये त्या पंतप्रधान मोदीजींच्या 3 योजनांच्या आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या इतरांसाठी सुद्धा घरकुल ह्या योजनेच्या अंतर्गत 1,28,000च्या वरती कुटुंबियांना परभणी जिल्ह्यातल्या त्या घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे. आज आपल्या जिल्ह्यामध्ये बघितलं तर 4-4.5 लाख घरकुल आहेत किंवा कुटुंब आहेत. त्यापैकी 1,28,000च्या वरती लोकांना घरकुल केवळ केंद्र आणि राज्य सरकारमुळे उपलब्ध झालेले ते यश भारतीय जनता पार्टीचं केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारमुळे आहे असं आम्हाला म्हणायचं. त्याचबरोबर
खेलो इंडियाच्या माध्यमातून सुद्धा 23,000 युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं ट्रेनिंग दिल्या जात आहे. आपण बघतो एशियन गेम्स मध्ये सुद्धा आपला 100 साखरा मेडल्स मध्ये पार झालेला आहे. डिजिटल इंडियाचा वापर करत आज छोट्या छोट्या गावांमधून सुद्धा स्कॅन कोड करून डिजिटल इंडियाचा वापर केलेला आपण बघतोय. असे सगळे मग शेतकरी असतील, दारिद्र्य रेषेखालील लोकांना वरती काढण्यासाठीचा असेल, महिलांच्यासाठीचा असेल, स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत 12 कोटी लोकांना शौचालय देण्यात आले. जल जीवन मिशनचा सुद्धा आज आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा जल जीवन मिशन अंतर्गत जी काही कामं चालू आहेत, अनेक कामं अजूनही पूर्णत्वाकडे गेलेली नाही. त्यासाठी सुद्धा त्याचं उद्दिष्ट अजून वाढवलेलं आहे. अजून या योजनेला पुढील 2 वर्षाचा कार्यकाळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे 67,000 कोटी रुपयाचं बजेट हे जल जीवन मिशनच्या अंतर्गत आहे, जेणेकरून प्रत्येक घर नल से जल ही जी फ्लॅगशिप प्रोग्राम मोदीजीचा आहे तो पूर्णत्वाकडे जाणार. त्यामुळे अशा अनेक चांगल्या योजना खऱ्या अर्थाने 2047 पर्यंत भारत देशाला सर्वांगीण विकासाचं भक्कम जे पाया ह्या बजेटच्या माध्यमातून उभारला जातो. घोषणाच नाही आता ही 3री टर्म आहे. मागच्या 2 टर्म मध्ये सुद्धा मोदीजींनी ज्या घोषणा केल्या त्या घोषणा पूर्णत्वाकडे जाताना आपण पाहतो. आणि तशाच पद्धतीने आपल्या प्रत्येक नागरिकाने सुद्धा मोदीजींचे काही नागरिकांच्यासाठी सुद्धा अपील असतात, जे की आपल्या सगळ्यांना सगळ्यांना लागू होतात, की स्वच्छ भारत मिशन म्हणजे काही मोदी पंतप्रधानांनी रोज हातात झाडू घेतला तरच आपण घेणार का? पण प्रत्येकाने हे सुद्धा अंगीकारलं पाहिजे. हम फिट तो इंडिया फिट. कारण बघा ओबेसिटी सुद्धा जर आपल्याला वैयक्तिक झाली, आपण म्हणून आम्ही करोडपती, आम्हाला काही सरकारच्या कुठल्या योजनेचा लाभ नाही, तरी सुद्धा इनडायरेक्टली सरकारवरती कुठे ना कुठेतरी ह्या गोष्टीचं बर्डन पडत असतं. म्हणून फिटनेसच्या साठी सुद्धा आपण सगळ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला पाहिजे. ही जी सूर्यघर योजना आणली ती सुद्धा आपण समाजाचे, आता तुम्ही सगळे प्रतिबिंब आहात, तुम्ही सुद्धा तुमच्या संबंधामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला अपील केलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी आपण अंगीकारल्या पाहिजे, वापरल्या पाहिजे. यासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांना अपील करते. आणि आज ह्या पत्रकार परिषदेला आपण सगळेजण उपस्थित झालेला आहात. आमचे महानगर अध्यक्ष, ग्रामीण अध्यक्ष आमचे सुरेश भाऊ भुमरे आहेत, आमचे प्रवक्ते आहेत. आज बघा पीएम किसान योजनेच्या अंतर्गत सगळ्यांना म्हणले काय पीएम किसान योजना देतात, शेतकऱ्याला हमी भाव. तुम्ही आधीची आकडेवारी चेक करून बघा. जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून शेतकऱ्याच्या प्रत्येक मालाला हमी भाव हा वाढून मोदीजींच्या कार्यकाळामध्ये मिळालेला आहे. पण त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपण म्हणतो पेन्शन, शेतकऱ्यांना पगार ही पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून चालू केली. त्याच्यामध्ये 11 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळतो आणि 63,500 कोटी रुपयांचं त्यासाठी प्रावधान केलेलं आहे. त्याचबरोबर ऍग्रीस्टॅट योजना आहे. 11 कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र आपण दिले. आम्ही आताच मला वाटतं आपण त्या दिवशी धर्मापुरीला आम्ही जाऊन दिलं की प्रत्येकाला ऍग्रीस्टॅट योजनेच्या अंतर्गत आपली किती. स्वामित्व योजना, माझं घर, आपण त्या स्वामित्व योजनेचे पण मालकी हक्क वाटप केला की एक आजोबा आले होते, मला वाटतं 90 वगैरे वर्ष त्यांचं असेल, पण त्यांना आतापर्यंत त्यांच्या मालकीच्या हक्काची जागा किंवा हक्काचं घर असं कुठं प्रमाणपत्र मिळालं नव्हतं. ते मोदीजींच्या माध्यमातून आपण दिल्या गेलेले आहे. पीएम फसल विमा योजनेच्या अंतर्गत 12,000 कोटीची तरतूद केली. 4 कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय. राष्ट्रीय गोकुळ मिशन, स्वदेशी गोवंश संवर्धनासाठी सुद्धा विशेष कार्यक्रम आपल्या सरकारच्या माध्यमातून राबवला जातोय. पीएम कुसुम योजनेअंतर्गत 5 लाखाहून अधिक सौर कृषी पंप वाटप करण्यात आलेले. किसान क्रेडिट कार्ड सारखी योजना, युरिया उत्पादन स्वावलंबनासाठी देशात युरिया उत्पादन वाढवण्यासाठी नवीन कारखाने स्थापन करण्यात आलेले. अशा सगळ्या चांगल्या हितकारी योजना ह्या मोदीजीच्या पहिल्या टप्प्यात, पहिल्या पंचवार्षिक योजने झाल्या, दुसऱ्या पंचवार्षिक योजने झाल्या आणि तिसऱ्यांदा सुद्धा या देशाच्या लोकांनी भरभरून मोदीजींना प्रतिसाद दिलेला असल्या नंतर सुद्धा ह्या सगळ्या योजना शेवटच्या घटकाला न्याय दिल्याशिवाय, अंत्योदयाचा विकास झाल्याशिवाय ह्या बंद होणार नाही. हे याचा परित्याग म्हणून हे बजेट जे विकसनशील भारताचा संकल्प असं आपल्याला म्हणता येईल. आणि 2047 पर्यंत आपण भारत देश
हा जगातला सर्वात शक्तिशाली प्रभावशाली देश बनवण्याचं जे स्वप्न आहे, पूर्णपणे विकसित देश बनवण्याचं मोदीजींचं जे स्वप्न आहे, त्या दृष्टीने पाऊल उचलताना दिसतोय. 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं जे काही ध्येय मोदीजींनी आखलेले, ते ध्येय महिला, शेतकरी, तरुण यांच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. त्यासाठीचा पाया हा रचला गेलेला असं दिसतंय. आणि म्हणून आज आपल्याला ह्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांना निमंत्रित केलं होतं आणि हे सगळे विषय आपल्यापुढे मांडलेले. आपण सगळेजण मोठ्या संख्येने आला त्याबद्दल धन्यवाद. ह्या बजेटमध्ये जास्तीत जास्त फायदा होणार. मेडिकल कॉलेजच्या इमारतीचा त्यांची पाहणी केली, इमारत कधी पूर्ण होणार आहे किंवा काय त्याचं बजेट आहे? ते 24 महिन्याचं टार्गेट त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे. 24 महिन्यांमध्ये पूर्ण कॉलेज आपलं पूर्ण झालं पाहिजे अशा पद्धतीचं ते कॉन्ट्रॅक्ट त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेले टर्म फीज. त्याच्यामुळे ते 24 महिन्यामध्ये दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण होईल. त्याचं भूमिपूजन लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते आपण करणार आहोत. रोजगाराच्या संदर्भात काही आहे का? रोजगार निर्मितीसाठी जे निर्मल स्टार्टअप मिशन आहे, MSMEच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत, त्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, त्यासाठी आपणही माझ्या परीने मी प्रयत्न करत आहे. आपणही जे काही उद्योजक आहेत किंवा जे काही नवीन स्टार्टअप घेऊन आलेली मंडळी त्यांना प्रोत्साहित करावं आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कुठली तरी अशी एक मोठा इन्व्हेस्टर आला पाहिजे, जेणेकरून छोट्या अलाइन इंडस्ट्रीज वाढतील यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि लवकरच तुम्हाला त्याची सुद्धा चांगली गोड बातमी मिळेल की मोठा एक मदर इंडस्ट्री आली आणि त्याला मग अलाइन बाकीच्या इंडस्ट्री, पण ते आणखी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आता अनाउन्स करून फायदा नाही. जिल्ह्यातल्या 90% शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, तसे आक्षेप त्यांनी दाखल केलेले आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये त्या प्रमाणात विरोध नाहीये, तर काय परभणी जिल्ह्याची काय स्थिती आहे? आपण काय कारवाई केली का त्या संदर्भात? माझ्याकडे मागच्या जनता दरबाराची मंडळी आली होती आणि पुढच्या आठवड्यामध्ये त्यांची इच्छा आहे की अलाइनमेंट चेंज झाली पाहिजे. त्यासाठी एक आम्ही बैठक लावलेली आहे आणि त्याच्यानंतर मी सांगू शकेल ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्याच्यावरती तोडगा कसा काढायचा. जास्त शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीचं अलाइनमेंट आपण करू. अलाइनमेंट मध्ये मार्ग बदल काही होईल, दुसरे शेतकरी येतील पण आता तुम्हीच सांगितलं बाकी जिल्ह्यातून विरोध नाही, आपल्या जिल्ह्यातून त्याची कारण काय आहे तुमचा कॅमेरा बंद झालं मी सांग. रस्ते गेले, परत गटाराच्या वेळेस तोडावे लागले. गटाराचं मागच्या तुम्ही बघितलं असता समाचार पाणी योजनेची मंजुरी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली होती. त्याच्या बातम्या पण आपल्या सगळ्या पत्रकारांनी छापल्या होत्या. त्यामुळे ते आपण मंजूर झाल्यानंतर भुयारी गटार होईल आणि मग रस्त्यांचा सुद्धा लाचखोरीचा लाचखोरीचा खूप मोठा विषय जिल्ह्यात आहे. ज्या विहिरी शासनाने मंजूर केलेल्या आहेत त्या विहिरींची मंजुरी देण्यासाठी, त्याचे वर्क ऑर्डर देण्यासाठी 5,000 रुपये मी आपल्या माध्यमातून सगळ्या जिल्हावासियांना आवाहन करते की कुणालाही मग आपल्या विहिरी असतील किंवा घरकुलासाठी सुद्धा अनेक माझ्या कानावर काही गोष्टी येत आहेत की काही इंजिनियर्स किंवा काही तुमचे TSP हे जिओ टॅगिंग साठी पैसे मागतात की तुम्ही आम्हाला पैसे द्या तरच आम्ही तुमचे पैसे वर्ग करू. पण असं कुणालाही कुठल्याही कामासाठी पैसे द्यायची गरज नाही. कालच तुम्ही बघितलं असणार मागच्या आठवड्यामध्येच आपण आपल्या जिल्ह्यातल्या 52,000 पैकी 28,000 लोकांच्या घरकुलाचा पहिला हप्ता आपण एका क्लिक वरती आदरणीय अमित भाई शाह यांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा झालेला आहे. त्यामुळे कुणालाही ना विहिरीसाठी, ना घरकुलासाठी, ना कुठल्याही वैयक्तिक योजनाच्या लाभासाठी 5 पैसे सुद्धा जिल्हावासियांनी देऊ नयेत. आणि जर तुम्ही मागणी केली तर त्यांनी माझ्याकडे यावं. पण ते प्रत्येक पंचायत समितीमध्ये ह्या गोष्टींसाठी इतकी अडवणूक आहे. आता तुम्ही जर फक्त आढावा घेतला किती विहिरी मंजूर आहेत आणि त्याच्यात किती वर्क ऑर्डर दिलेले आहेत तर त्याच्यातून कळेल की ही किती अडवणूक करायला. सरकारचा पैसा पडू नये सगळ्या गोष्टी आहेत, पण हे जर अधिकारी अशा पद्धतीने जर पैसे मागत असतील तर अवघड आहे ना. लोकांनी पण त्या कोणी मागत असेल तर पिळवणूक करत असेल तर माझ्याकडे यावं.
नाही दिदी, मुळामध्ये MRGS मधून जास्तीत जास्त विहिरीच का दिल्या त्याने देखील त्याच्यावर आक्षेप घेतला. MRGS मधून 150च्या वरती योजना, मग त्याच्यात गोठे फळबाग आहे का वैयक्तिक लाभाच्या कांदा झाड आहे, हे सगळे आहेत. पण आपल्या लोकांना सोपं वाटतंय की आपण पालकमंत्री आहात, काही असं दिसत नाही भाजपला. आमचे हालचाल चालू आहे की तुम्हाला दिसेल. फार मोठी हालचाल होणार आहे का? बांधकाम विभागाच्या बजेट संदर्भात परवा कंत्राटदारांनी निवेदन दिलं होतं की 350 कोटी रुपयांची कामं दिलं पेंडिंग आहे. आता ह्या बजेट नंतर मिळतील त्यांना, मार्च एंडिंग पर्यंत सगळ्यांना पैसे पत्रकार सन्मान योजनेसाठी निधीची मागणी केली आहे बघा. चांगल्या अजून दुसऱ्या निधीची मागणी आम्हाला घर नाही नाही ना. पांडे साहेबांना सांगितलं लईच मोठी गडी आहे. त्यांना आता रिन्यू करण्यासाठी खूप आनंद अडचणी येत आहे. बघा, टेलिकॉम कार्डच्या माध्यमातून सुद्धा आपल्या लोकांना पण शॉर्टकट पाहिजे. नाही तर आमचे प्रकाशजी गोरे अध्यक्ष आहेत आमच्या कामगार विभागाचे भारतीय जनता पार्टीचे, किती चांगल्या पद्धतीने काम त्यांचं चालू आहे. आता ते त्रास देणाऱ्या एजंट लोकांच्याकडे ही लोक जातात, मग काय अधिकाऱ्यांनी पोहोचलंय त्यांना. नवीन अधिकारी आलेले, काही अधिकारी जे स्वतःच दल आले त्यांना सुद्धा आपण साईडला केलेले. त्यांच्यावर नियंत्रण नाहीये. पण मागच्या प्रेसला तुम्ही म्हटले होते जायचं ना मध्ये. आज निर्मला सीतारामनजींनी जो अर्थसंकल्प सादर केला, बोलू नका, तुम्ही कुणी बोलू नका, थांबा जरा. 50 लाख कोटींचं जे बजेट आदरणीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलं, त्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आणि हा अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांसाठी, आपल्या देशातल्या तरुणांसाठी, महिलांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी आणि अंत्योदयांना, जे अंत्योदय आहेत, दारिद्र्य रेषेखालील जी आपल्या देशाची 20 करोडच्या वरतीची लोकसंख्या, ही जी मोदीजींच्या मागच्या दोन टर्मच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कशी दारिद्र्य रेषेखालून वरती आलेली आहे, त्याच दृष्टीने हा 3रा टर्मचा पहिला अर्थसंकल्प मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जो सादर झालेला आहे, तो आपल्या देशाला, देशातील गरिबांना जे दारिद्र्य रेषेखाली आहे त्यांना वरती काढण्यासाठी, शेतकऱ्यांना शाश्वत शेती करता यावी आणि शेतकऱ्यांना शाश्वत असं उत्पन्न मिळावं, यासाठी अर्थसंकल्पामध्ये ज्या ज्या योजना आणलेल्या आहेत, भरीव असं बजेट शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेलं आहे. तरुणांना सुद्धा रोजगार निर्मितीसाठी, तरुणांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्टार्टअपच्या माध्यमातून सुद्धा 20 कोटीपर्यंत जो अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर महिलांना सुद्धा आत्मनिर्भर बनवण्यासाठी, महिलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी ह्या अर्थसंकल्पामध्ये ज्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत, त्याचा लाभ घेत निश्चितच मोदीजींच्या ह्या 3ऱ्या पर्वामध्ये भारतातील महिला, तरुण, शेतकरी यांची उन्नती, प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि 2047 पर्यंत देशाला पूर्णपणे विकसित देश बघण्याचं जे उद्दिष्ट मोदीजींनी ठेवलेलं आहे, ते उद्दिष्ट पूर्ण करण्याचा पाया भक्कम करण्यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे. आपल्या महाराष्ट्राला अर्थसंकल्पातून रेल्वेजच्या कनेक्टिव्हिटीसाठी भरपूर असा निधी मिळालेला आहे. आरोग्याच्या साठी सुद्धा भरपूर निधी महाराष्ट्र सरकारला आपल्या ह्या बजेटमधून दिलेला आहे. आणि सर्वच एकंदरीत जलजीवन मिशनच्या माध्यमातून आपल्या खेडोपाडी, तांड्यांना, वाड्यांना, वस्त्यांना नळांनी कनेक्ट करण्यासाठी सुद्धा भरीव निधी मिळालेला आहे. त्यामुळे
भरपूर असं महाराष्ट्राला ह्या अर्थसंकल्पातून मिळालं. स्वारगेटला जी घटना घडली, हां. परभणीला जी घटना घडली, हो. शक्ती कायदा व्हावा, अंमल व्हावं त्या कायद्याची अशी मागणी सातत्यानं हे बघा, स्वारगेटच्या घटनेचा आणि आपल्या परभणीच्या घटनेचा दोन वेगळे इन्सिडेंट्स आहेत. शेवटी महिलांवर, मुलींवर हा अत्याचार तर खपवून घेतला गेलाच नाही. कायदा मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर मोदीजींनी अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार केला ते एवढे कडक कायदे मोदीजींनी आणलेले, तरी देखील काही विकृत मानसिकतेची मंडळी हे करताय. म्हणून समाज म्हणून, म्हणजे आता आज परभणीची जी घटना घडली त्या ठिकाणी तर CCTV कॅमेरे किंवा पोलीस किंवा आपल्यासारखी लोक पण पोहोचू शकत नाही, अशा पद्धतीचं होतं. ती घरात होती मुलगी, तरी सुद्धा अशा प्रकारे घटना घडलेली आहे. त्यामुळे ही विकृती कमी करण्यासाठी सर्वांनी कायद्याबरोबरच, कडक शासनाबरोबरच सर्वांनी सुद्धा समाज म्हणून एकत्रित येऊन काम करणं गरजेचं आहे. महाविकास आघाडीने शक्ती कायदा केला, तो अंमलात आणावा अशी महाविकास आघाडी. निश्चितच त्याच्यामध्ये थोडेफार आणखीन काही गोष्टी ऍड करून तो अंमलात येईल. लाडक्या बहिणी अनेक नाराज झाल्यात कशामध्ये अनेक प्रकारे त्यांना घालण्यात आलेले आहे. नाही, हे बघा, गाळण्यात कुठल्या लाडक्या बहिणी आल्यात की ज्याच्या घरी 4 व्हीलर कार आहे, ज्यांच्या घरी त्यांचे हस्बंड एक नोकरीला आहेत, सरकारी नोकरीला, तशांना गाळण्यात आलेले, बाकी कुणालाही गाळण्यात आलेलं नाही. ये न्यूज कवर की हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, द फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान और जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबुली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मुबीन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, उसी के साथ में महबूद खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें।